सन्माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, आला नाही आवाज? भावनिक झाले जड जड अंतकरण. सभापती महोदय, विधान परिषदेत का यावं, 6 वर्ष यावं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण निरोपाच्या दिवशी मात्र अवश्य यावं. कारण आपल्याबद्दल जे काय ऐकायला मिळतं ते ऐकल्यानंतर अरे तुमच्या मनात हे होतं हे या दिवशी कळतं. तसं पाहिलं तर माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण जे बोलत ते अगदी खरंय. माझा पिंड हा राजकारणाचा नाहीये. माझा मूळ स्वभाव हा कलाकाराचा आहे. आणि एवढं उत्तम वर्णन तुम्ही केल्यानंतर, एवढं तुम्ही मला जवळून ओळखता म्हटल्यानंतर, ऐसी कौन सी बात थी कि और किसी का हात पकडना पडा. मी या विधिमंडळात आलो तो मुख्यमंत्री म्हणून आलो. आणि काही गोष्टी अशा असतात आयुष्यामध्ये घडतात की आपल्या ध्यानी मनी नसतं आणि अचानक ती जबाबदारी येते. जबाबदारी आल्यानंतर त्यातून पळ काढणं हे काय मर्दाचं लक्षण नसतं. ती जबाबदारी स्वीकारली आणि मला पहिल्या प्रथम सगळ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. ते म्हणजे सर्व माझे त्यावेळेचे आजी माजी सहकारी जे आहेत, मंत्रिमंडळात होते, त्याच्यानंतर सगळे शासकीय अधिकारी, मुख्य सचिवांपासून इतर सगळे सचिव, त्याच्यानंतर सगळं प्रशासन, मग महसूल खातं असेल, पोलीस असेल, आरोग्य असेल, सर्वच खात्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना, अगदी आशा, अंगणवाडी सेविका, सरपंच, सर्वच या अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. कारण एक प्रशासनाचा गंधही नसलेला माणूस अचानक राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती बसतो आणि तो राज्य चालवतोय, ह्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य झालं नसतं. मुख्यमंत्री महोदय, आपण स्वतः मला निरोप द्यायला अगत्याने हजर राहिलात, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद देतोय. आणि मला तोही दिवस आठवला आणि त्या दिवसाची आठवण मी तुम्हाला करून देणार आहे. पण काल एकूण जे काही विधिमंडळात घडलं ते बघितल्यानंतर तो दिवस मला का आठवलं ते सांगतो. कारण आपणच म्हणाला होतात, ज्ञानेश्वरांचं भारूड, काट्याच्या आणीवर वसली 3 गावे, 2 ओसाड 1 वसईची ना. आता त्या गावची पाटीलकी आपल्याकडे. आता ते आणीवरची 3 गावामध्ये एक गाव आणीवर गेलेलं आहे, बाकी गावांचं काय झालंय हे त्या गावकऱ्यांना माहितीये. आणि साहजिकच आहे, ज्ञानेश्वरांची आठवण आल्यानंतर एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की ज्ञानेश्वर महाराज कोणत्या शतकात होऊन गेले, 12व्या 13व्या. त्यावेळेला ज्ञानेश्वरांनी रेड्याकडनं वेद म्हणून घेतले होते. आता त्यापासून आतापर्यंत आपण या शतकात आल्यानंतर स्वार्थासाठी रेडे कापले जातात. हा कोणता महाराष्ट्र कोणत्या दिशेने चाललेला आहे. आणि आपलं स्टेटमेंट मी कालच्या सभागृहातलं काळजीपूर्वक ऐकलं. नाशिकच्या बाबत जी आपण एक भूमिका घेतली त्याच्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतोय. आणि हे धन्यवाद देत असताना काल आपले एक सिने कलावंत आहेत अतुल कुलकर्णी, त्यांचं एक चांगलं वक्तव्य आहे की जे पकडले जातात ते भोंदू, पण जे पकडले जात नाहीत त्या महाराजांचं काय करायचं. मला असं वाटतं आपण सगळे एकत्र मिळून एक भूमिका घ्यायला पाहिजे. आणि सगळ्या राजकारण्यांनी जर ठरवलं तर बुवा शक्तीपेक्षा युवा शक्तीला जास्त आपण ताकद दिली पाहिजे. कारण या देशामध्ये बुवा चमत्कार नाही करू शकत, युवा चमत्कार करू शकतात. आणि युवा शक्तीला जर का आपण नीट पाठिंबा दिला तर या बुवांची दुकानं बंद झाल्याशिवाय राहणार नाही. मला आज आठवतोय तो माझा मुख्यमंत्री पदाचा पहिला, जसा आपला गृहप्रवेश असतो तसा मंत्रालयातला प्रवेश. संपूर्ण मंत्रालय असं बहरून आलं होतं. खिडक्यातनं लोक डोकावत होती, काही पॅराफिटवर उभी होती, काही बाहेर आली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंद होता. तो आनंद बघून मी तो क्षण विसरू शकत नाही, भारावून गेलो होतो. त्याच्यानंतर दिवस पटपट निघून गेले
आणि ज्या दिवशी मी वर्ष सोडून बाहेर पडलो तेव्हा हेलावलेला महाराष्ट्र बघून मी गहिवरून गेलो होतो की हे सगळं प्रेम या महाराष्ट्राने आपल्याला दिलं, हे असं प्रेम फार थोड्या लोकांच्या नशिबामध्ये येतं. आणि मला आठवत आहे की मी मुख्यमंत्रीपद म्हणजे वर्षा सोडला आणि मातोश्रीत आलो. मुख्यमंत्रीपद सोडलेलं नव्हतं, एक 2-4 दिवसानंतर ते सोडलं. आणि त्या काळामध्ये साहजिकच आहे घरी बसून म्हणजे मातोश्रीत बसून मी कारभार करत होतो. अनेक मंत्री सुद्धा घरीच येत होते, घरीच बस त्याच घरातून त्यांना पदं दिली होती, ते घरी बसूनच दिली होती. पण काही अधिकारी माझ्यासोबत नेहमी यायचे 2-4 दिवस, कारण सरकारी काम थांबू शकत नव्हतो. सगळी कामं झाल्यानंतर एका अधिकाऱ्याने मला विचारलं सहज, कारण जसं नेहमी बोलतो तसं मी बोलत होतो, हसत खेळत त्यांच्याबरोबर चर्चा करत होतो. आणि ते बघितल्यानंतर एका अधिकाऱ्याने मला विचारलं, सर एक विचारू का? म्हटलं विचारा. काय? सर तुम्ही मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना जसे होतात तसेच आज सुद्धा आहात, हे कसं काय? माझ्या मनात पटकन आलं. मी म्हंटल काय आहे की जे आपलं नसतं ते स्वीकारण्यात आनंद होण्याची गरज नसते, आवश्यकता नसते. आणि जे आपलं नसतं ते सोडण्यामध्ये दुःख होण्याची तरी काय गरज आहे? त्याच्यामुळे जसं मुख्यमंत्रीपद अचानक आलं तसं मुख्यमंत्रीपद गेलं. मी माझ्या घरी आलो. त्याच्यामुळे माझं घर आणि त्या घरातला आनंद हा सगळ्यात महत्वाचा, हा मला वाटतं प्रत्येकासाठी असतो.